EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। EPS 95 पेन्शन धारकांसाठी माननीय कमांडर अशोक राऊत NESCचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे आतापर्यंत आंदोलन करत आहेत। तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी त्यांनी मोर्चे सुद्धा नेलेले आहेत आणि परवा म्हणजेच काल बुलढाणा येथे त्यांनी मोर्चा घेतला। ते तुम्हाला माहित आहे नवी दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर बुलढाणा येथे एक सभा घेण्यात आलेली होती। या सभेला बरेच EPS 95 पेन्शन धारक उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर असेल बाकीच्या अनेक ठिकाणाहून पेन्शनधारकही उपस्थित होते आणि त्यांनी त्या सभेमध्ये पुढच्या 30 दिवसाचा प्लॅन हा सांगितलेला आहे, तरच आपल्याला आपल्या हक्काचा जी पेन्शन आहे ती पेन्शन मिळू शकते, हे सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे। तर नेमकं या सभेमध्ये EPS 95 पेन्शन धारकांना माननीय कमांडर अशोक राऊत यांनी काय सांगितलं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात किंवा पेन्शन ही फॅमिली पेन्शन व्हावी, म्हणजे पेन्शन म्हणजे पेन्शन धारकाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीलाही मागे पेन्शन मिळावी किंवा DA संदर्भात किंवा मेडिकल कन्सेशन संदर्भात आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आंदोलन करून मोर्चा घेऊन मागण्या करण्यात येत आहेत। परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जंतर मंतरला 3 आणि 4 डिसेंबरला एक आंदोलन होणार होतं आणि त्या आंदोलनाचा इशारा सरकारला कमांडर अशोक राऊत यांनी कोल्हापूरमधून दिला होता आणि त्यानंतर 5 ते 6 ठिकाणी मोर्चे घेतल्यानंतर सरकारने हे आंदोलन कॅन्सल केलं होतं आणि त्यानंतर कॅन्सल केल्यानंतर मात्र सुद्धा कमांडर अशोक राऊत असतील, महासचिव वीरेंद्र सिंग असतील, बाकीचे जे आहेत मेंबर्स जे EPS 95 पेन्शन धारकांसाठी लढत आहेत, अशा सर्व मेंबर्सने पुन्हा दिल्ली गाठली आणि दिल्लीमध्ये त्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलेले आहेत। वित्तमंत्री असतील किंवा श्रममंत्री असतील किंवा पंतप्रधान यांना सुद्धा त्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे की आम्ही आमचं आंदोलन हे संयमाच्या बाजूने करत आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला 10 ते 12 वर्ष झालं न्याय मिळत नाही आणि याचा पुढचं काय अपडेट आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळवावी, असं लेखी स्वरूपात पत्र सुद्धा त्यांनी त्यावेळी दिलं होतं। आणि ते पत्र या संदर्भात होतं की 17 ऑक्टोबरला तुम्हाला माहीत आहे लेखी स्वरूपात EPFOच्या अधिकाऱ्यांकडून एक पत्र देण्यात आलेलं होतं, म्हणजे श्रम मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच ते पत्र देण्यात आलेलं होतं। ज्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपात दिल्या होत्या, या मागण्या आम्ही लवकरच पूर्ण करू असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। परंतु आता 2 महिने होत आले, परंतु अजूनही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही आणि म्हणूनच 3 आणि 4 तारखेला घेतलेलं आंदोलन होतं ते काही कारणास्तव कॅन्सल केलं आणि त्यानंतर मात्र कमांडर अशोक राऊत असतील, बाकीचे आहेत ते नवी दिल्लीला गेले। त्यांनी मी तुम्हाला आताच सांगितलं लेखी स्वरूपात पत्र सुद्धा दिलेले आहेत। परंतु त्यामध्ये आता सध्या हिवाळी अधिवेशन चालू होतं, दर 1 ते 2 दिवसाला प्रश्न विचारले जात होते। हिवाळी अधिवेशनात सुद्धा बऱ्याच नेत्यांनी मंत्र्यांनी तुमचे जे EPS 95 पेन्शन धारकांचे जे प्रश्न आहेत ते मांडलेले होते, त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह बाजूने EPS 95 पेन्शन धारकांची दिशा जात आहे असं सुद्धा या प्रश्नांवरून वाटतं। तुम्हाला माहीत आहे संजय राऊत असतील किंवा बाकीचे बरेच मंत्री आहेत त्यांनी प्रश्न मांडले होते EPS 95 पेन्शन धारकांचे संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये। परंतु त्यानंतर सुद्धा पार्लमेंटमध्ये जे प्रश्न मांडले होते किंवा त्यावरती जे रिप्लाय येत होते ते रिप्लाय आणि बाकीचे जे अपडेट आहे ते EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत येणारे अपडेट हे यामध्ये तफावत येत होती। यावरती सुद्धा कमांडर अशोक राऊत आणि जे बाकीचे आहेत त्यांनी लेखी स्वरूपात लेटर सुद्धा दिलेलं होतं। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यावरती सुद्धा ते थांबले नाहीत, तर त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला, मंत्र्यांनी संसदेत जेव्हा प्रश्न विचारल्या होत्या तेव्हा माननीय राज्यमंत्री सुश्री शोभा करंदीजे आहेत त्यांनी एकच उत्तर दिलं होतं, जे की टाळाटाळीचं दरवेळी दिलं जातं। 3 ते 4 वेळा प्रश्न विचारले, परंतु त्यांनी तेच उत्तर दिलेलं आहे ही कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे किंवा एम्प्लॉयचं आणि गव्हर्नमेंटचं निम्म असतं, असं बरेच काही एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं होतं। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आता
तेच पुन्हा पुन्हा रिपीट करायला नको व्हिडिओमधून। परंतु यावरती माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जेव्हा काल सभा घेतली त्यावेळी सभेमध्ये सांगितलेलं आहे की या उत्तराचा त्यांचा काहीही प्रभाव पडणार नाही। हे उत्तर पूर्णपणे निगेटिव्ह आहे, कारण हे उत्तर ते 2019चा जो डेटा आहे त्या डेटाच्या बेसवरती देत आहेत आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण मागचा डेटा न घेता आपण पुढचं पाऊल कसं उचलू यावरती लक्ष द्यायचं आहे। म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांना त्यांनी ही सक्त रिक्वेस्ट केलेली आहे, कारण बरेच EPS 95 पेन्शन धारक संसदेतल्या शोभा करंदाजी यांचं उत्तर ऐकून निगेटिव्ह फीडबॅकमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनाच पॉझिटिव्ह म्हणून माननीय कमांडर अशोक राऊत यांनी काल सभा घेऊन हेही सांगितलेलं आहे की हा डेटा 2018-19चा आहे, त्यामुळे या डेटाकडे लक्ष देऊ नका आपण। आणि बऱ्याच जणांनी हेही सांगितलं की 7,500 रुपये पेन्शन ही देता येत नाही, कारण सरकारवर किंवा देशाच्या आर्थिक स्थितीवर याचा भार पडू शकतो, कारण जवळजवळ हे जे पेन्शनधारक आहेत ते 93 ते 94 लाख पेन्शनधारक आहेत आणि इतक्यांना 7,500 रुपये पेन्शन मंथली देणं ही इम्पॉसिबल आहे आणि हा आर्थिक तणाव देशावर येऊ शकतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं। परंतु माननीय कमांडर अशोक राऊत असतील किंवा बाकीचे जे प्रतिनिधी आहेत यांनी स्वतः एक डेटा तयार केलेला आहे की जो डेटा सरकारवरती किंवा देशाच्या आर्थिकवरती भार न देता 7,500 पेन्शन कशी देऊ शकतात याबद्दल त्या डेटामध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, कारण हे पैसे हे EPS 95 पेन्शन धारकांचेच पैसे आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे द्यायचे नाहीत असा सुद्धा उल्लेख माननीय कमांडर अशोक राऊत किंवा जे ते लेटर लिहिलेलं आहे त्यामध्ये केलेला आहे। त्यांनी आता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा मुद्दा म्हणजे काल जी सभा घेतली त्या सभेमध्ये बरेच EPS 95 पेन्शनधारक उपस्थिती असतील, परंतु जे नाहीत त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट की बरेच आपले व्ह्यूअर आहेत ते व्ह्यूअर EPS 95 पेन्शनधारक आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जे व्ह्यूअर आहेत EPS 95 पेन्शनधारक असल्यामुळेच हा व्हिडिओ आजचा त्यांना रिक्वेस्ट थ्रू हा व्हिडिओ असणार आहे की त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की आपण इतकं संयमाच्या बाजूने आंदोलन करून सुद्धा आपल्याला आता न्याय मिळालेला नाही आणि त्यासाठीच आपण इथून पुढे म्हणजेच या वीकमधून पुढच्या 30 दिवसामध्ये 30 ते 31 दिवसामध्ये पुढच्या आपण आंदोलन किंवा मोर्चा किंवा जागोजागी सभा घेणार आहोत असं कमांडर अशोक राऊत यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलेले आहे। कारण त्यांनी सांगितलं की आपण संयमाच्या बाजूने सुद्धा लढू आणि आपण आक्रमकतेच्या भूमिकेने सुद्धा लढू, परंतु आपला विजय हा होणारच, कारण आपल्याला बऱ्याच मंत्र्यांकडून असतील किंवा प्रधानमंत्री स्वतः आहेत त्यांच्याकडून सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला आहे, कारण त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमची मागणी ही उचित आहे आणि ही मागणी पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि लवकरच आम्ही मागणी पूर्ण करू असं सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु ती मागणी पूर्ण होत नाही, त्यामुळे हे एक चेतावणी सुद्धा असू शकते किंवा याबद्दल पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्या बाजूने जर पॉझिटिव्ह असेल तर आपण लढण्याला काहीच हरकत नाही, जरी आपण वृद्ध असो तरीही आपण लढू। ज्यांना शक्य नाही त्यांचं ठीक आहे, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी या लढ्यात सहभागी होणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जर आपण लढू तरच आपल्याला आपल्या हक्काचा जो न्याय आहे तो मिळणार आहे। जर आपण पुन्हा गप्प बसलो तर पुन्हा आपल्यावरती तोच अन्याय होणार आहे आणि आपल्याला इग्नोर केलं जाणार आहे। त्यामुळे आपण पुढच्या 30 दिवसामध्ये आपला लढा द्यायचा आहे। ठिकठिकाणी EPOच्या ऑफिसवरती मोर्चे न्यायचे आहेत, सभा घ्यायच्या आहेत आणि फायनल आपलं आंदोलन हे आक्रमकतेने करायचं आहे। एवढ्या सभा आणि मोर्चा घेऊन जर आपला पॉझिटिव्ह रिप्लाय आला नाही तर आपण आपल्या आक्रमकतेने आपण मोठं आंदोलन नवी दिल्लीमध्ये पुन्हा करायचं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु त्यासाठी पुढचे 30 दिवस प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी जिथे जिथे मोर्चे होतील तिथे सहभागी होणं हे तितकंच महत्त्वाचं असल्याचं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे। सो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक अतिशय महत्त्वाचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे, कारण आपल्या चॅनलचे व्ह्यूअर आहेत ते EPS 95 पेन्शनधारक आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून प्रत्येक वेळी ते सुद्धा आपल्या चॅनलवरती प्रश्न करत आहेत आणि त्यामुळेच आजची ही रिक्वेस्ट समजा रिक्वेस्ट थ्रू हा व्हिडिओ आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत EPS पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर
तुमच्या जी तुमची मागणी आहे पेन्शनवाढीची किंवा बाकीच्या 3 ते 4 मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होण्यास कुठेतरी थोडीफार मदत होईल. कारण हा जर व्हिडिओ तुम्ही तिथे पोहोचवला तर त्यांना सुद्धा समजेल की इथून पुढे 30 दिवस सभा किंवा मोर्चा होणार आहे आणि आपल्याला त्या सभेमध्ये शक्य असल्यास सहभागी व्हायचं आहे. सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.